राहुरी तालुक्यातील गडदे आखाडा शिवारात 11 ऑगस्ट रोजी रात्री एका व्यक्तीचा पाठलाग करून मारहाण करत रोख रक्कम व टॅब हिसकावून नेल्याच्या दरोड्याचा गुन्हा राहुरी पोलिसांनी अवघ्या 4 दिवसात उघडकीस आणला आहे। तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी 6 संशयित आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले असून त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे। श्रीकांत संतोष पोपळगट हे 11 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 10 वाजता राहुरी मल्हारवाडी रोडवरून जात असताना 5 ते 6 इसमांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना मारहाण केली। त्यानंतर त्यांच्याजवळ रोख रक्कम आणि सॅमसंग कंपनीचा टॅब हिसकावून आरोपी फरार झाले होते। या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 908/2026 अन्वये BNS कलम 310(1) 310(2) व इतर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणासह गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला। त्यानुसार शंकर भाऊसाहेब माळी, शिवाजी लक्ष्मण बर्डे, बाबू संजय वाघ, ऋतिक दिलीप बर्डे, संतोष शांताराम बर्डे आणि दाद्या उर्फ नवनाथ भाऊसाहेब बर्डे या 6 जणांना ताब्यात घेण्यात आले। आरोपींकडून 8,060 रुपयांची रोख रक्कम, अंदाजे 25,000 रुपये किमतीचा सॅमसंग टॅब, 2 मोटरसायकली तसेच फिर्यादीचे चोरीस केलेले कागदपत्रे व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे। गुन्ह्यातील अंकी मुद्देमाल तसेच इतर कोणाचा सहभाग आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर आणि पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सूरज गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र नागरकुजे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण बागुल, पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल यादव, चालक पोलीस हवालदार शकूर सय्यद, चालक पोलीस हवालदार जहीर शेख, पोलीस हवालदार प्रमोद ढाकणे, पोलीस हवालदार सतीश कुराडे, पोलीस हवालदार सचिन ताजने, पोलीस हवालदार नदीम शेख व अंकुश भोसले यांनी सक्रिय सहभाग घेऊन सदर कारवाई यशस्वीरित्या पार पाडली। तसेच श्रीरामपूर येथील मोबाईल सेलचे पोलीस हवालदार सचिन धनाड व संतोष दरेकर यांनी गुन्ह्याचा तपासात तांत्रिक विश्लेषण करून तपास पथकास आवश्यक ती तांत्रिक मदत केली। गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे।